नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। स्टील चोरी करणारी टोळी गजाआड 11,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची मोठी कारवाई। जिल्ह्यातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना विशेष निर्देश देण्यात आले होते। त्यानुसार तपास पथक सक्रिय असताना 11,60,000 रुपये किमतीची स्टील चोरी प्रकरणातील 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कागल एमआयडीसी येथील आर्या स्टील कंपनीमधून बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळ्या चोरीला गेल्या होत्या। आरोपींनी चोरीला मुद्देमाल ट्रकमध्ये ठेवून सम्राटनगर येथे लपवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आकाश संजय कापसे वय 35 राहणार शुक्रवार पेठ कोल्हापूर, विश्वास विलास पाटील वय 43 राहणार राजारामपुरी कोल्हापूर या 2 आरोपींना अटक केली आहे। पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेल्या बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळ्या आणि चोरीसाठी वापरण्यात आलेला ट्रक असा एकूण 11,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। सदर प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पुढील तपासासाठी गोकुळ शिरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुडगे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार वैभव पाटील, योगेश गोसावी, गजानन गुरव, परशुराम गुजरे, प्रदीप पाटील, महेंद्र कोरवी, अरविंद पाटील, शिवानंद मठपती, विशाल खराडे, संजय हुंबे, प्रवीण पाटील आणि कृष्णात पिंगळे यांच्या पथकाने केली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।